तर आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री शिंदे सपत्नीक श्री विठ्ठलाची महापूजा करणार आहेत। सोहळ्यासाठी मंदिर प्रशासनही सज्ज झालंय। दरम्यान मंदिर समितीचे अध्यक्ष काहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रवी लवेकर यांनी। आपल्याबरोबर मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आहेत। महाराज, कशा पद्धतीने पूजेची तयारी पूर्ण केलेली आहे आपण? येत्या 17 तारखेला आषाढी एकादशीच्या निमित्ताने या राज्याचे मुख्यमंत्री सपत्नीक सहकुटुंब श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीची महापूजा करण्यास येणार आहेत। वारकरी त्यांच्या समवेत असतात, ते सपत्नीक असतात। रात्री 2:20 श्री विठ्ठलाच्या पूजेसाठी मुख्यमंत्री येतात। प्रथमतः त्यांचा संकल्प सोडला जातो व त्या संकल्पामध्ये तमाम महाराष्ट्राची जनता सुखी समाधानी आनंदी राहो यासाठी एक महत्त्वाचा संकल्प इथं घेतला जातो। संकल्प झाल्यानंतर श्री विठ्ठलाच्या महापूजेस आरंभ 2:20 ते 2:25 आरंभ होतो। 3:15 पर्यंत त्यांची पूजा होते। त्यानंतर 3:15 ते 3:45 पर्यंत माता रुक्मिणीची महापूजा संपन्न होते। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन मिलिंदसह मी रवी लवेकर, TV9 मराठी।